नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सकट करून घेणार आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. आज आपला भाग कितवा असणार आहे तर 402वा भाग असणार आहे, ज्यामध्ये आपण 12 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न IMP असतात. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जी आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. प्रश्न पहिला आहे, वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट पुरस्कार 2025 हा नुकतंच कोणी नाकारलेला आहे, म्हणजे स्वीकार करण्यास कोणी नकार दिलेला आहे तर पर्याय अ शशी थरूर. शशी थरूर यांनी वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट पुरस्कार 2025 हा नुकतंच नाकारलेला आहे, स्वीकार करण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. आता हा जो काही पुरस्कार आहे वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट पुरस्कार, तर तो प्रदान कोणती संस्था करते तर HRDS ही जी काही संस्था आहे तर ती वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट पुरस्कार प्रदान करत असते आणि हा पुरस्कार आता शशी थरूर यांनी नाकारलेला आहे. प्रश्न IMP आहे, विचारला जाऊ शकतो. आता शशी थरूर नक्की आहेत तरी कोण तर शशी थरूर आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार आहेत. बघा, खासदार. मतदारसंघ आपण पाहिला तर मतदारसंघ आहे तिरुवनंतपुरम, केरळ हा त्यांचा मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. हा पुरस्कार जाहीर होण्यामागचं कारण जर आपण पाहिलं तर ते आहे बघा, भारत सरकारने पाठवलेल्या डेलिगेशनमध्ये काँग्रेसतर्फे शशी थरूर यांचं नाव हे जाहीर करण्यात आलं होतं. यांनी यामार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशादेशांमध्ये जाऊन तिथे ऑपरेशन सिंदूर हे भारताने का राबवले होते, तसेच भारताने या ऑपरेशनमार्फत बघा पाकिस्तानवर हल्ला का केला होता तर याची भूमिका ही त्यांनी बघा मांडली होती आणि या कारणामुळे त्यांना हा वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट पुरस्कार 2025 हा जाहीर झाला होता, परंतु तो त्यांनी आता नाकारलेला आहे, म्हणजेच तो स्वीकार करण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. सध्या आता चर्चेत आलेले शशी थरूर तर मतदारसंघ आपण कव्हर केलेले आहेत, परंतु ते लेखक देखील आहेत. त्यांचे महत्त्वाचे पुस्तके गेल्या वर्षी देखील परीक्षेमध्ये विचारण्यात आली होती, यावर्षी देखील विचारली जाऊ शकतात. 4 महत्त्वाची पुस्तके आहेत बघा, आंबेडकर अ लाईफ, त्यानंतर व्हाय आय एम हिंदू, द ग्रेट इंडियन नोवेल, नेहरू द इन्व्हेन्शन ऑफ इंडिया. ही जी काही महत्त्वाची 4 पुस्तके आहेत बघा, ती परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली आहेत, जी आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहेत. पुढचा दुसरा प्रश्न आहे, ज्युनियर हॉकी विश्वकप 2025 मध्ये कांस्य पदक हे कोणी पटकावलेले आहे तर ज्युनियर हॉकी विश्वकप 2025 मध्ये कांस्य पदक हे आपल्या भारताने पटकावलेले आहे. पर्याय ब भारत. उपांत्य फेरीमध्ये जर्मनीने भारताचा पराभव केला होता, त्यानंतर कांस्य पदकाचा सामना जो काही झाला बघा तर त्या कांस्य पदक सामन्यामध्ये भारताने अर्जेंटिनाचा पराभव केला आणि ज्युनियर हॉकी विश्वकप 2025 मध्ये भारताने कांस्य पदक पटकावलेले आहे. जवळपास 9 वर्षाचा काहीतरी दुष्काळ हा भारताने आता संपवलेला आहे, त्यामध्ये भारताने आता नुकतंच कांस्य पदक पटकावलेलं आहे अर्जेंटिनाचा पराभव करत. आता याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर आयोजन हे आपल्या भारतामध्ये तमिळनाडू राज्यामध्ये करण्यात आलं होतं. कोठे? तमिळनाडू. चेन्नई आणि मदुराई या 2 शहरांमध्ये ज्युनियर हॉकी विश्वकप 2025 आयोजन हे करण्यात आलं होतं, ज्यामध्ये भारताने नुकतंच आता कांस्य पदक हे पटकावलेलं आहे. एक प्रश्न IMP जो विचारला जाऊ शकतो, जो काही भारताचा ज्युनियर हॉकी पुरुष संघ आहे बघा, तर या ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर PR श्रीचे हे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आहेत. तिसरा प्रश्न आहे, मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स किंवा डॉक्टरेट पदवी ही कोणास प्रदान करण्यात आली तर याचं उत्तर आहे पर्याय ड, पर्याय अ ब दोन्ही, ज्यामध्ये श्रीरंग लाड आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स किंवा डॉक्टरेट पदवी ही नुकतंच प्रदान करण्यात आलेली आहे. प्रश्न हा देखील IMP जो विचारला जाऊ शकतो, डबल स्टार मार्क करून ठेवायचा आहे.
मराठवाडा कृषी विद्यापीठाचं नाव काय आहे? तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. कोणत्या ठिकाणी आहे? तर परभणी. परभणी या ठिकाणी आहे बघा मराठवाडा कृषी विद्यापीठ, ज्या विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवेंद्र फडणवीस आणि श्रीरंग लाड यांना प्रदान करण्यात आलेली आहे. प्रदान करण्यामागचं कारण काय? तर फडणवीस यांनी शेती व शेतकरी विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले व धोरणात्मक निर्णय घेतले. यासाठी त्यांना हा पुरस्कार त्यांना ही डॉक्टरेट पदवी ही प्रदान करण्यात आलेली आहे. स्मार्ट प्रोजेक्ट आणि पोखरा तसेच महाराष्ट्र कृषी AI या धोरणांमुळे महाराष्ट्र हे बघा आज भारतातील कृषी क्षेत्रातील लाईट हाऊस स्टेट म्हणून उदयास येत आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. भारत आता भारतातील महाराष्ट्र हे जे काही राज्य आहे बघा तर ते आता कृषी क्षेत्रामध्ये लाईट हाऊस स्टेट म्हणून उदयास येत आहे. जे काही महाराष्ट्रामध्ये उपक्रम राबवत आहेत बघा महाराष्ट्र सरकार कृषी क्षेत्रामध्ये, तर त्यामुळे आता महाराष्ट्र हे भारतात लाईट हाऊस स्टेट म्हणून उदयास येत आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, लिओनेल मेस्सी याचा जो काही 70 फूट उंच पुतळा आहे बघा तर तो भारतात कोणत्या शहरात उभारण्यात आला आहे असा प्रश्न विचारला आहे. तर उत्तर आहे पर्याय क, पश्चिम बंगालमधील कोलकाता. पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी लिओनेल मेस्सीचा 70 फूट उंच पुतळा हा नुकताच उभारण्यात आलेला आहे. डिसेंबरच्या 13 आणि 14 या 2 दिवशी बघा अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू, 2 प्रश्न इथे कव्हर करून घेऊया. लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा आहे? तर तो अर्जेंटिनाचा आहे. आणि फुटबॉलपटू आहे, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे लिओनेल मेस्सी आणि हा 13 आणि 14 या 2 दिवसीय दौऱ्यावर आपल्या भारतात येणार आहे. आणि त्याच्या स्वागतासाठी लिओनेल मेस्सीचा 70 फूट उंच पुतळा हा भारतातील बघा कोलकाता या शहरामध्ये उभारण्यात आलेला आहे. याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडणार आहे? तर स्वतः लिओनेल मेस्सी हा त्याच्या 70 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन हे करणार आहे. कोठे? तर कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी. पश्चिम बंगालच्या सध्याच्या मुख्यमंत्री कोण आहेत? ममता बॅनर्जी आहेत. पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. 5वा प्रश्न आहे, 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावलेला आहे? प्रश्न हा IMP आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये बघा एक प्रश्न हा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो, त्यासाठी याला डबल स्टार मार्क करून ठेवायचा आहे. यावर एक प्रश्न हा येणाऱ्या भरतीमध्ये देखील विचारला जाईल. आवृत्ती किती होती? 5वी आवृत्ती होती. या 5व्या आवृत्तीमध्ये सर्वाधिक पदके ही कोणत्या युनिव्हर्सिटी पटकावलेल्या आहेत? तर लक्षात असू द्या, सर्वाधिक पदके ही लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने पटकावलेल्या आहेत. परंतु हे आपलं उत्तर नाही. आपल्याला प्रश्न काय विचारलेला तर पहिला क्रमांक कोणी पटकावलेला आहे? तर पहिला क्रमांक पर्याय अ, चंदीगड युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीने पटकावलेला आहे. आता महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर करून घेऊया, नोट डाऊन करायचे आहेत. आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? राजस्थान या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. 5वी आवृत्ती होती. जर आयोजन आपण पाहिलं तर 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान करण्यात आलं होतं. राजस्थानमधील किती शहरांमध्ये? तर 7 शहरांमध्ये. ही सर्व माहिती आपण टेलिग्रामवर त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे, ती आपल्याला पाहायची आहे. जर जास्त माहिती हवी असेल तर ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायची आहे. इथे जास्त आपण माहिती कव्हर करणार नाही आहोत. यामध्ये सर्वाधिक पदके ही लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने पटकावलेली आहेत. किती? 78 पटकावलेले आहेत. परंतु पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक हा चंदीगड युनिव्हर्सिटीचा आहे. त्याचं कारण असं, जरी लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने 78 ही सर्वाधिक पदके ही पटकावली असली, परंतु त्यामध्ये सर्वाधिक जे काही सुवर्ण पदक आहे तर ते चंदीगड युनिव्हर्सिटीने पटकावलेले आहेत. आणि त्यासाठी पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर चंदीगड युनिव्हर्सिटी आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी. प्रश्न जर फिरवून विचारला तर त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे चंदीगड युनिव्हर्सिटी. आणि जर विचारलं खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या युनिव्हर्सिटीने जिंकले आहेत?
तर ते जिंकलेले आहेत लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने. किती? तर 78 पदके जिंकलेली आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर गुरु नानक देव युनिव्हर्सिटी हे पदक तालिकेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. याने 72 पदके जिंकलेली आहेत. किती? 72 पदके. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी जोड्या लावांमध्ये विचारलं जाईल किंवा पर्यायांमध्ये हा प्रश्न विचारला जाईल, त्यासाठी ही सर्व माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. चंदीगड युनिव्हर्सिटीने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर एकूण 67 पदके जिंकलेली आहेत. किती? 67 पदके. त्यामध्ये 42 सुवर्ण पदक आहेत, 14 रौप्य पदक आहेत आणि 11 कांस्य पदक आहेत. अशी एकूण 67 पदके ही चंदीगड युनिव्हर्सिटीने जिंकत पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक हा पटकावलेला आहे. कशामध्ये? तर 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये. एक प्रश्न तुमच्यासाठी, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स याची पहिली आवृत्ती कोणत्या वर्षी पार पडली होती आणि कोठे पार पडली होती, याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. यामध्ये सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटी कितव्या क्रमांकावर आहे? तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ही 8व्या क्रमांकावर असून एकूण पदके किती जिंकलेली आहेत? तर 38 पदके जिंकलेली आहेत. किती? 38 पदके. 6वा प्रश्न आहे, फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये विजेता कोण ठरलेला आहे किंवा फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकलेली आहे? तर ती जिंकलेली आहे पर्याय ब, लँडो नॉरिस. लँडो नॉरिस यांनी जिंकलेले फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025. कोणत्या देशाचा आहे? तर तो ब्रिटनचा आहे. बघा, ब्रिटनचा. आवृत्ती किती होती याची? तर 76वी आवृत्ती होती. किती? 76वी आवृत्ती, जिचं विजेतेपद हे लँडो नॉरिस याने पटकावलेलं आहे. ब्रिटनचा कितवा ड्रायव्हर ठरलेला आहे? तर 11वा ड्रायव्हर ठरलेला. लक्षात ठेवायचं आहे, ब्रिटनचा 11वा ड्रायव्हर ठरलेला आहे, ज्याने फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप रेस ही जिंकलेली आहे. जर विचारलं F1 इतिहासातील लँडो नॉरिस हा कितवा ड्रायव्हर ठरला आहे? तर F1 इतिहासातील तो 35वा ड्रायव्हर ठरलेला आहे आणि ब्रिटनमध्ये 11वा ठरलेला. लक्षात ठेवायचं आहे. 7वा प्रश्न आहे, भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन व परिषद ही कोठे आयोजित केली जाणार आहे? करण्यात आलेले नाही, आयोजित केली जाणार आहे. केव्हा? तर 2026 मध्ये ती आयोजित केली जाणार आहे. परंतु कोठे? तर ती आयोजित केली जाणार आहे पर्याय ब, कोची, केरळ या ठिकाणी. भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन व परिषद याचं आयोजन हे 2026 मध्ये कोची, केरळ या ठिकाणी केलं जाणार आहे. आवृत्ती कितवी असणार आहे? तर 7वी आवृत्ती असणार आहे याची. 7वी आवृत्ती. शेवटची आवृत्ती 6वी ही 2024ला पार पडली होती. केव्हा? 2024ला पार पडली होती. 2025 मध्ये याची आवृत्ती पार पडलेली नाही, ती आता डायरेक्ट 2026ला पार पडणार आहे कोची, केरळ या ठिकाणी. 2024ची 6वी आवृत्ती ही चेन्नई या ठिकाणी पार पडली होती. कोठे? चेन्नई या ठिकाणी. याची थीम जर आपण पाहिली तर थीम अशी आहे, सीवीड 2030. सीवीड 2030 अशी याची थीम आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, ग्लोबल AI शो 2025 याचं आयोजन हे कोठे करण्यात आलं होतं? तर ग्लोबल AI शो 2025 याचं आयोजन हे अबुधाबी UAE. अबुधाबी UAE या ठिकाणी ग्लोबल AI शो 2025 याचं आयोजन हे करण्यात आलं होतं. थीम काय होती? AI 2031 ॲक्सिलरेटिंग इंटेलिजंट फ्युचर. AI 2031 ॲक्सिलरेटिंग इंटेलिजंट फ्युचर असं यावर्षीचं जे काही ग्लोबल AI शो होतं बघा, तर त्याचं थीम होतं. लक्षात असू द्या. आयोजन होतं अबुधाबी UAE या ठिकाणी. हे झाले माहिती सगट करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन, प्रश्न आणि उत्तर. प्रश्न पहिला आहे, वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट पुरस्कार 2025 हा नुकताच कोणी नाकारलेला आहे? तर शशी थरूर यांनी तो नाकारलेला आहे. ज्युनियर हॉकी विश्वकप 2025 मध्ये कांस्य पदक हे कोणी पटकावलेले आहे? तर आपल्या भारताने अर्जेंटिनाचा पराभव करत कांस्य पदक हे पटकावलेले आहे ज्युनियर हॉकी विश्वकप 2025 मध्ये. पुढचा आहे प्रश्न, मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी कोणास प्रदान करण्यात आली? तर पर्याय ड,
श्रीरंग लाड व देवेंद्र फडणवीस या दोघांना मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. लिओनेल मेस्सीचा 70 फूट उंच पुतळा हा भारतात कोठे उभारण्यात आला आहे? तर तो कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी लिओनेल मेस्सीचा 70 फूट उंच पुतळा हा उभारण्यात आला आहे, ज्याचं उद्घाटन त्याच्याच हस्ते पार पडणार आहे. पुढचा आहे प्रश्न, 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावला आहे? तर पहिला क्रमांक पटकावलेला आहे चंदीगड युनिव्हर्सिटीने. कोणी? चंदीगड युनिव्हर्सिटीने. एक प्रश्न एक्स्ट्रा लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये सर्वाधिक पदके कोणी पटकावलेले? तर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने. पुढचा 6वा प्रश्न आहे, फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये नुकतंच विजेते हे कोण ठरलेलं आहे? तर पर्याय ब लँडो नॉरिस. 7वा प्रश्न आहे, भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन व परिषद ही कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर ती कोची, केरळ या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, ग्लोबल AI शो 2025 याचं आयोजन कोठे करण्यात आले होते? तर पर्याय क अबुधाबी UAE या ठिकाणी ग्लोबल AI शो 2025 याचं आयोजन हे करण्यात आलं होतं. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडणीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता आणि टेलिग्रामवर बघा हा PDF हा पाहू शकता, त्या ठिकाणी अपलोड केला जाईल. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.